नमस्कार. हा व्हिडिओ आपल्याला सोलर नेट मीटरिंग सिस्टीमची माहिती देणे, त्यावर आपली विजेची वापराची आणि निर्मितीची युनिट कशी पाहायची आणि त्या युनिटच्या आधारे जेव्हा सोलरचे बिल बनायला सुरुवात होते ते कसे पाहायचे समजून घ्यायचे यासाठी आहे. सर्वप्रथम आपल्या फोनवर आपण महावितरण हे ॲप इन्स्टॉल केलेले असायला हवे. त्याची लिंक इथे दिलेली आहे किंवा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपण शोधून घेऊ शकता. त्या ॲपमध्ये आपण आपला वीज ग्राहक क्रमांक टाकून आपला एक यूजर आय डी बनवावा लागतो. जर तुम्ही तुमच्या घराच्या वीज ग्राहक नंबरसाठी बिल पाहण्यासाठी महावितरण ॲप अगोदरच इन्स्टॉल केले असेल तर त्यातच तुम्ही आपल्या शाळेचा किंवा ज्या ठिकाणचे सोलर आहे त्याचा वीज ग्राहक क्रमांक टाकू शकता. सोलरची सिस्टीम ही साधारणपणे अशी असते. एक इन्व्हर्टर असतो जो मोठा पांढरा बॉक्स दिसतो आहे. नंतर त्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षिततेसाठी म्हणून AC-DB आणि DC-DB असे दोन बॉक्सेस असतात. एक बाजूला एक, दुसऱ्या बाजूला दुसरा. काही स्विच असतात. हा दिसतोय तो छोट्या आकाराचा नॉन स्मार्ट म्हणजे स्मार्ट नसलेला जनरेशन मीटर असतो. आणि आपला मुख्य विजेचा मीटर या चित्रामध्ये इकडे या बाजूला आहे. हा स्मार्ट मीटर असतो. या मुख्य मीटरवर आपली महावितरणची लाईन आलेली असते आणि त्यातून आपला लोडसुद्धा जातो आणि जनरेशन मीटरसुद्धा त्यात जोडून दिलेला असतो. या मुख्य मीटरवर किंवा स्मार्ट मीटरवर आपल्याला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट अशी दोन प्रकारची युनिटांची नोंद सोलरसाठी करावी लागते. त्यासाठी आपल्या स्मार्ट मीटरचे कॉन्फिगरेशन करायचे असते. ते स्मार्ट मीटर कंपनीची माणसे करून देतात. आणि हा जो जनरेशन मीटर आहे त्यामध्ये आपली वीज निर्मिती किती झाली याची नोंद होत राहते. म्हणजे आज समजा दिवसाच्या वेळेत आपली 12 युनिट निर्मिती झाली तर यावरचा आकडा, या मीटरवरचा आकडा कालच्यापेक्षा आज 12ने वाढलेला दिसेल. त्या 12 युनिटपैकी आपण 3 किंवा 4 युनिट आतल्या आत वापरली तर सुमारे 8 युनिटने आपला एक्सपोर्टचा आकडा वाढलेला दिसेल. आणि इम्पोर्टचा आकडा आपण जर काही वीज बाहेरून घेतली, सूर्यप्रकाश कमी होता किंवा रात्रीच्या वेळी काही वापर झाला तर इम्पोर्टचा आकडा त्यानुसार वाढलेला दिसेल. आता यामध्ये जो स्मार्ट मीटर आहे त्यातले इम्पोर्ट एक्सपोर्ट हे रीडिंग आपल्याला महावितरण ॲपमध्ये पाहता येते. आणि जनरेशन मीटर हा स्मार्ट नसल्यामुळे त्यावरचे रीडिंग आपण मीटरसमोर उभे राहून पाहू शकतो किंवा नोंदवू शकतो. आता आपण महावितरण ॲपमध्ये जाऊया आणि त्यामध्ये युनिटांची नोंद कशी असते ते पाहूया. प्रथम आपण पाहणार आहोत असा एक वीज ग्राहक क्रमांक ज्याच्याकडे अजून सोलरचे बिल सुरू झालेले नाही आहे. ही केंद्रशाळा पिवळी म्हणून आहे, शहापूरमधील आहे. यांच्याकडे युनिटांची नोंद कशी झाली आहे पाहूया. इथे आता एकतर शाळांची वीज बिले प्रीपेड पद्धतीची केल्यामुळे इथे बॅलन्स दाखवू लागला आहे. तसेच सध्याचे रीडिंग हे म्हणजे तुम्ही आत घेतलेली युनिट आहे किंवा इम्पोर्टची युनिट आहे त्याचे रीडिंग यांचे 1221 आहे. आणि इथे अवरली, डेली किंवा मंथली डेटा दिसू शकतो. आता अवरली डेटासुद्धा खरा दिसायला हवा पण आजचा दिसला नाही आपल्याला. आपण डेली डेटा पाहू शकतो. याच्यामध्ये बघा फक्त एकच हिरव्या रंगाची रेषा दिसते आहे प्रत्येक तारखेला. 6, 7, 8, 9, 10, 11, 12 ऑगस्टचा महिना आहे. 12 ऑगस्टला यांचा वापर 1221 होता. त्याच्या आधी 11 ऑगस्टला 1218 होता. त्याच्या आधी 1214 होता. दररोज सुमारे 3 ते 4 युनिट यांच्याकडे वीज वापर सुरू आहे. याच पद्धतीने मंथलीमध्ये सुद्धा आपल्याला त्या महिन्यामध्ये किती वीज वापर झाला आहे दिसू शकतं. आता ही शाळा असल्यामुळे एप्रिल आणि मेला बंद होती त्यामुळे एप्रिल आणि मेमध्ये वापर काही वाढला गेला नाही आहे, आकडेवारी वाढली नाही आहे. जूनमध्ये काही दिवस शाळा सुरू झाली असेल त्यामुळे 1066 वरून 1108 एवढी युनिटे यांची वापर झाला. जुलैमध्ये सुमारे 77-78 युनिट वापर झाला. तर आता ह्या नुसता रीडिंगचा आकडा आहे. इथे आपण जर कन्झम्पशनचं ऑप्शन घेतला तर याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की एप्रिलमध्ये 70 युनिट, मेमध्ये अगदी कमी युनिट वापरली गेली आहेत, जूनमध्ये 42 आणि जुलैमध्ये 77 युनिट वापरली गेली आहेत. तर हे महावितरण ॲपमध्ये आपण पाहिलं ते
सोलर ज्याचा अजून सुरू झाला नाही आहे अशा वीज ग्राहकाचा वीज वापराचा आलेख किंवा आकडेवारी. पुन्हा एकदा सांगायचं तर इथे वरच्या भागामध्ये या स्क्रीनवर आपल्याला दिसतंय ग्राहक क्रमांक, मीटर नंबर, सध्याचं मीटरवरचं रीडिंग, ते मीटरचं रीडिंग किती तारखेचं किती वाजताचं आहे. आता हे 13 ऑगस्ट सकाळी 5 वाजताचं आहे आणि सध्याचा प्रीपेड बॅलन्स किती येतो. आता इथेच तुम्हाला रिचार्जचा पण ऑप्शन दिला आहे. ते बटन वापरलं तर तुम्ही प्रीपेड रिचार्ज करू शकता. आपण एक पेज मागे गेलो तर महावितरणचा हा मुख्य स्क्रीन आहे. याच्यामध्ये आपल्याला कन्झम्पशन ॲनालिटिक्समध्ये जायचं आहे. मग आपल्याला वीज ग्राहक दिसतात सगळे, आपण जेवढे ॲड केले असतील ते. आता तुमच्याकडे बहुतेक 1 किंवा 2च असतील, तुम्ही तुमच्या शाळेपुरतं कराल. मी सगळ्या शाळांच्या वतीने डेटा नोंदवण्याचा माझा प्रयत्न आहे, म्हणून मी त्या शिक्षकांकडे OTP मागून घेऊन त्या शाळेचा वीज ग्राहक क्रमांक मी यामध्ये टाकलेला आहे. मी जेव्हा OTP मागून घेतो तो एवढ्यापुरताच असतो, त्यामधून मी काही तुमच्या वीज ग्राहकाचा बदल करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये काही फेरफारही करू शकत नाही. त्याची काही काळजी किंवा धास्ती बाळगू नये. मला महावितरणचा OTP द्या असं सांगितलं की या नोंदी मला पाहता याव्यात, युनिटांचा वापर किती आहे, त्यासाठी हे असतं. आता आपण दुसरा एक वीज ग्राहक क्रमांक बघूया. फणसोली म्हणून एक शाळा आहे, त्यांचं आपण सोलर चालू झालं आहे, त्यांचा आपण डेटा पाहूया. आता यांचा देखील अवरली म्हणजे आजचा डेटा काही दिसत नाही आहे, डेली डेटा असेल तो पाहूया आपण. आणि यांचंसुद्धा वरच्या बाजूला बघताय तुम्ही तर कन्झ्युमर नंबर दिसतोय, मीटर क्रमांक आहे, सध्याचं रीडिंग 325 दाखवतोय, 13 ऑगस्टला सकाळी 4 वाजता पहाटे. यांचा बॅलन्स मात्र निगेटिव्ह गेला आहे, उणे किंवा वजा 1642 रुपये. तर इथे पाहू शकतो आपण की यांच्याकडे कसं चाललं आहे. आता वेगवेगळ्या दिवशी इथे तुम्ही बघाल तुम्हाला 2 रेषा दिसत आहेत, एक हिरवी आणि लाल, आणि खाली त्याचा संदर्भ दिला आहे की हिरवी रेषा ही एक्सपोर्टची आहे. यांच्याकडे स्मार्ट मीटरला सोलरसाठी कॉन्फिगर करून झाला आहे आणि सुमारे 10 ते 12 दिवस यांची सोलरपासून वीज निर्मिती सुरू देखील झाली आहे. तर यांच्या मीटरमधून 2 प्रकारची रीडिंग उपलब्ध होत आहेत, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट. एक्सपोर्ट हिरव्या रेषेने दाखवला आहे, म्हणजे तुम्ही बाहेर पाठवलेली वीज आपल्या फायद्याची म्हणून त्यांनी हिरवा रंग वापरला असावा. इम्पोर्ट म्हणजे आपण बाहेरून आत घेतलेली, ती आपल्याला बिलामध्ये रक्कम लागणार म्हणून त्यांनी बहुतेक लाल रंगात दाखवली असेल. तर यांची आकडेवारी कशी आहे, 11 तारखेला यांचा एक्सपोर्ट होता 28 आणि 12ला होता 32, म्हणजे 12 तारखेला त्यांनी 4 युनिट बाहेर पाठवली. बरं, इम्पोर्टचं काय झालं आहे, इम्पोर्ट त्यांचा 11 आणि 12 तारखेला 325च राहिला आहे, म्हणजे त्यांनी बाहेरून वीज घेतलीच नाही आणि उलट 4 युनिट बाहेर पाठवली. हे त्यांच्या बिलाच्या दृष्टीने फायद्याचं आहे, कारण त्यांना बिलामध्ये लागू होतील अशी इम्पोर्टची युनिट वाढलीच नाही आहेत आणि त्याऐवजी त्यांनी 4 युनिट बाहेर जास्तीची पाठवली आहेत. हे त्यांच्या बिलामध्ये पुढे नोंदवून त्यांना पुढे फायदा होणार आहे. हेच जर आपण कन्झम्पशनमध्ये गेलो तर कन्झम्पशन म्हणजे त्या दिवसाची युनिट. आता इथे कसं दिसतंय बघा, 12 तारखेला इम्पोर्ट आहे अगदी एकापेक्षाही 0.53 असा काहीतरी आकडा आहे आणि एक्सपोर्ट मात्र 3.37 आहे. तसंच बघाल तर 11 तारखेला सुद्धा तसंच झालं आहे, एक्सपोर्ट जास्त आहे, इम्पोर्ट कमी आहे. हे फायद्याचं आहे. 10 तारखेला उलट झालं आहे, त्यांचा इम्पोर्ट आहे थोडासा आणि एक्सपोर्ट अतिशय नगण्य आहे. 9 तारखेला बघाल, हा मला वाटतं रविवार असेल, त्यामुळे वापर काहीच झाला नाही आणि बाहेर त्यांनी सरळ सुमारे 8 युनिट बाहेर पाठवली आहेत आणि आतमध्ये फक्त अर्धा युनिट घेतला आहे. असं का होतं, शाळेमध्ये बहुतेक CCTV असेल, तो थोडी तरी वीज खातो, बाकी शाळेतले पंखे दिवे चालू नव्हते, त्यामुळे सगळीच्या सगळी वीज निर्मिती तुम्ही बघताय तर शनिवार आणि रविवारच्या 2 दिवसात, त्यावेळेला कदाचित सूर्यप्रकाशही चांगला पडला असेल, तर वापर खूप कमी आहे आणि एक्सपोर्ट जास्त आहे. हे त्यांच्यासाठी खूप फायद्याचं आहे. 7 तारखेला काही कारणास्तव एक्सपोर्टसुद्धा कमी आहे, इम्पोर्टसुद्धा कमी आहे, माहीत नाही काय असेल, पण जे काय असेल ते. तर मुख्य मुद्दा सांगायचा हा की या ॲपमध्ये, या स्क्रीनवर येऊन आपण आपल्या सिस्टीममधून किती वीज बाहेर पाठवू शकलो आहोत हे पाहू शकतो आणि किती वीज आत घेतली हे देखील पाहू शकतो. हे आपण आत्ता डेली पाहत होतो, आता हे आपण मंथली पाहतो आहे. आता यांचं जोडणी सोलरची झाली आहे ती ऑगस्टमध्ये झाली आहे, त्यामुळे यांच्या जुलै महिन्यामध्ये पर्यंत
फक्त इम्पोर्टचा आकडा आहे, एक्सपोर्टचा आकडा नाहीच आहे. पण इथे जर आपण पुढच्या 2 महिन्यांनी पाहिलं तर यांना ऑगस्ट सप्टेंबरमध्ये एक्सपोर्टची सुद्धा संख्या दिसेल, इम्पोर्टची सुद्धा दिसेल, ज्या आधारे यांच्या बिलामध्ये यांना मिळणारा लाभ किती आहे याचा आपण अंदाज घेऊ शकतो. मी आता इथून बाहेर जातो आणि पुन्हा आपल्या मुख्य जे पान सुरुवात केली होती त्याच्यावर येतो. तर आता आपण यातला पहिला मुद्दा पाहिला की युनिटची नोंद कशी असते. आता दुसरं आपल्याला पाहायचं आहे की बिल कसं दिसतं. बिल कसं दिसतं हे पाहण्यासाठी आपल्याला एकतर महावितरणच्या ऑनलाईन वेबसाईटमध्ये जायला हवं किंवा इथे सुद्धा पाहता येतं महावितरण ॲपमध्ये, पण ते फक्त बिलाची रक्कम दाखवतं, बिल दाखवत नाही माझ्या माहितीप्रमाणे. इथे आपण तीच पुन्हा पिवळी शाळा घेऊया आणि बिलिंग हिस्ट्री बघूया. याच्यामध्ये ते अशा स्वरूपात दाखवतात की जुलैचं एवढं आहे, त्याच्यामध्ये किती युनिट वापरली गेली असं. पण प्रत्यक्ष बिल इथे जे पूर्ण तपशीलवार येतं ते इथे पाहता येत नाही. त्यासाठी त्यांच्या वेबसाईटवर जाता येतं, तिथे पाहू शकतो. किंवा हे पाहण्यासाठी आपल्याला एक सोय करून दिलेली आहे, ती मी स्वतः एका वेबसाईटमध्ये बनवून आपल्या शाळांच्या माहितीसाठी मी एक लिंक बनवली आहे. या लिंकमध्ये आपण शाळेचा युडायस किंवा वीज ग्राहक क्रमांक दोन्हीपैकी कुठलीही एक गोष्ट भरून पाहू शकतो. मी आता एक इथे भरून ठेवला होता एका शाळेचा, इंदे म्हणून एक शाळा आहे मुरबाडमधली, त्या शाळेचा युडायस मी भरला होता. हा वर दिसतोय तो त्या शाळेचा आहे आणि खालचा आहे तो आपण आत्ता जी फणसोली बघितली त्याचा आहे, तो वीज ग्राहक क्रमांक भरला आहे. अशा पद्धतीने मला हे सेव्ह होतं इथे. आपण एकदा बघितलं की तो पुन्हा पुन्हा टाकावा लागत नाही. तर मी आता वीज ग्राहक क्रमांकाचा शोधा पर्याय वापरून फणसोली शाळेचं बिल बघणार आहे. आता हे पेज आहे हे मी तयार केलं आहे स्वतः प्रोग्रामिंग करून, पण यासाठी जो डेटा दिसतोय किंवा माहिती दिसते ती सगळी मी महावितरणच्या साईटवरून खेचून आणली आहे. यातलं आपल्याला एक मोठ्या तक्त्या स्वरूपात दाखवलं जातं. बरीच माहिती याच्यामध्ये, आपण आपल्या वेळेनुसार अवश्य पाहावी. इथे महत्त्वाचं सांगायचं ते हे की या पहिल्या रकान्यामध्ये जिथे बिल मंथ हे नाव दिलं आहे तिथे महिन्याच्या नावावर टच केला की आपल्याला जसंच्या तसं पूर्ण बिल दिसतं. आता हे फणसोली शाळेचं आहे, त्यांच्याकडे सोलरचं बिलसुद्धा येऊन गेलं आहे जुलैमध्ये, पण दुर्दैवाने ज्या काही कारणास्तव ज्याचा इथे उल्लेख करू नये, त्यांची प्रत्यक्ष सोलरची वीज निर्मिती सुरू झालेली नव्हती. बिल मात्र सोलरचं बनलं. त्यामुळे यांच्या सगळ्या आधीच्या बिलांमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट जनरेशन सगळं शून्य दिसतं आहे. आणि या महिन्यामध्ये त्यांचं कसं दिसतं आहे बघा. इम्पोर्ट म्हणजे आत घेतलेली वीज 2 तारखा असतात, चालू रीडिंग 10 जुलैचं आणि मागील रीडिंग 31 मेचं. 31 मेला यांचा इम्पोर्टचा आकडा होता प्रिव्हियस रीडिंग 240 आणि करंट रीडिंगचा आकडा आहे 280, म्हणजेच 40 युनिट यांनी वापरली. आता या बिलामध्ये एक्सपोर्टला काहीच युनिटं नाही आहेत, त्यामुळे त्या 40 युनिटचं त्यांना बिल आलं आहे. 40 युनिटचं बिल कसं आलं आहे हे दुसऱ्या पानावर दिसतं. स्थिर आकार 455, 40 युनिटचा वीज आकार जो काही 109 रुपये, वहन आकार, जे सगळे इतर चार्जेस आहेत ते मिळून, आणि यांचं या महिन्याचं बिल इथे 645 दिसतंय हे, आणि आधीचं काहीतरी थकबाकी असेल म्हणून 1260 रुपये बिल आहे. तर सांगायची गोष्ट काय की या लिंकमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आधीची बिलंसुद्धा पाहता येतात. त्यांचं एक समरी स्वरूपात सारांश रूपाने किती युनिट वापरली, आधीचं रीडिंग, आत्ताचं रीडिंग, बिलाची करंट डेट काय, प्रिव्हियस डेट काय, बिल भरायची तारीख काय, अशी सगळी माहिती पाहू शकतो. आणि आता हे बिल यांचं प्रीपेड झालेलं आहे, त्याचं पण इथे लिहून आलेलं असतं. आणि इथे रक्कम दिसते, फिक्स चार्ज किती आहे, या महिन्याचं बिल किती आहे, असं सगळं दाखवलं जातं. तुमचं जुनं पेमेंटसुद्धा इथे पाहू शकतो आपण खालच्या बाजूला. हा एक तक्त्या स्वरूपात तुमचा वीज वापर किती होता, बिलाची रक्कम प्रत्येक महिन्यात किती होती, हे सगळं इथे दाखवलं आहे. आणि तुम्ही जी काही बिलाची पेमेंट केलेली आहे ती ज्या बिलामध्ये दाखवली जातात त्याचा तपशीलसुद्धा इथे खेचून आणलेला आहे.
तर अशा प्रकारे हे आपल्याला महावितरणचं बिल पाहता येतं. आता हे मी दाखवलं हे सुद्धा सोलरचं होतं. आपण एक सोलर नसलेलं बिल बघूया. सोलर नसलेल्या बिलामध्ये म्हणजे ह्याच फणसोली शाळेचंच ज्यांचं सोलरचं बिल सुरू व्हायचं होतं त्याआधी अशा प्रकारे त्यांच्या वापराचा तक्ता दाखवला जातो. मागील रीडिंग 30 एप्रिल, चालू रीडिंग 31 मे आणि युनिटचा वापर 30 युनिट. वेगवेगळ्या महिन्यात तशी युनिटं वापरली गेली आहेत. त्याचा इथे सोलर नसलेल्या बिलात अशा चार्ट स्वरूपात दाखवलं जातं आणि सोलरवाल्या बिलात टेबल स्वरूपात दाखवलं जातं. हा फरक आहे. आता आपण पाहूया दुसरी एक शाळा, इंदे म्हटलं मी ती. त्यांचं सुमारे 2, 2.5, 3 वर्षापासून सोलर नेट मीटरिंग सुरू आहे. त्यांचा शोध मी इथे युडाएसच्या पद्धतीने घेणार आहे. तर मी युडाएस टाकल्यावरती त्याला संलग्न असलेला वीज ग्राहक क्रमांक घेऊन या इंदे शाळेचं बिल आपल्याला दिसतं आहे. यांचं अजून प्रीपेड झालेलं नाही आहे. आता मी यांचं तुम्हाला दाखवणार आहे ते एप्रिलचं बिल, कारण ते विशेष आहे आपल्यासाठी. एप्रिलच्या बिलामध्ये काय झालं होतं ते पाहूया. एकतर मी जसं म्हटलं तसं अशा टेबल स्वरूपात इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि जनरेशन ही युनिट दाखवली जातात. आता जनरेशनचं युनिट त्यांना कुठून मिळतं? त्यांचा माणूस येऊन रीडिंग घ्यायला लागतो किंवा तुम्ही महावितरण ॲपमध्ये रीडिंग सबमिट करू शकता. ते कसं ते सुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी दाखवेन. कारण स्मार्ट मीटरमधून त्यांना इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं रीडिंग तर ऑनलाईन पद्धतीने आपोआप सिस्टीमला मिळतं, पण जनरेशनचं मिळत नाही. तो मीटर साधा असतो. बरं, तर या बिलामध्ये, एप्रिलच्या बिलामध्ये यांचं कसं झालं आहे बघा. इम्पोर्ट 95 ते 53 म्हणजे 42 युनिट इम्पोर्ट. एक्सपोर्टचा आकडा 542 आणि 500. एक्सपोर्टसुद्धा तेवढाच आणि जनरेशनसुद्धा तेवढाच. हे ॲक्च्युली काहीतरी गडबड झालेली असू शकते याच्यात, ते आपण पाहूया. पण यांनी इथे काय केलं आहे, त्यांचा इम्पोर्ट 42 होता आणि एक्सपोर्टसुद्धा 42 होता, म्हणून एकूण वापर 0 दिसतो. हे लक्षात घ्या, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमच्या सोलरमुळे जेवढी युनिट एक्सपोर्ट झाली त्याची तुम्हाला इम्पोर्टमधून म्हणजे वापरातून वजावट मिळते आणि त्यामुळे यांच्या बिलामध्ये स्थिर आकाराव्यतिरिक्त कुठलाही इतर चार्ज नाही आहे, हे लक्षात घ्या. त्याशिवाय यांच्याकडे काय झालेलं आहे, आधीच्या वर्षात जी अतिरिक्त युनिट जमा होती, ज्याला बँकिंगची युनिट म्हणतात, त्यामुळे यांना सुमारे 3,000 रुपयाचा क्रेडिट मिळालेला आहे. त्याचा उल्लेख त्यांनी इथे बिलामध्ये केलेला असतो. सौर रूफटॉप बँकिंग युनिटची क्रेडिट रक्कम 2,695. दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, जर सिक्युरिटी डिपॉझिट काही मर्यादेपेक्षा जास्त असेल त्याचं इंटरेस्टसुद्धा दिलं जातं. अशा 2 प्रकारच्या त्यांना इथे बिलामध्ये वजावट किंवा परतावा मिळाल्यासारखं झालं आहे. त्यामुळे यांना या महिन्याचा 451 रुपये स्थिर आकार जाऊनसुद्धा 0 बिल भरायला लागणार आहे, कारण त्यांचे जवळजवळ 3,000 रुपये इथे त्यांना मिळालेले आहेत. हे कुठे, याची नोंद कुठे असते? इथे जे बँकड युनिट्स म्हणतात, बँक सोलर युनिट्स आणि प्रिव्हियस युनिट, याच्यामध्ये ही नोंद असते. आता एप्रिलच्या बिलामध्ये महावितरण बँकिंगची युनिट 0वर आणतात, त्याचं तुम्हाला क्रेडिट देतात आणि एप्रिलपासून पुढच्या सगळ्या महिन्यांचं तुमचं जमेची युनिटं वाढायला लागतात. त्यासाठी आपण यांचं मार्चचं बिल बघूया. मार्चच्या बिलामध्ये काय झालं आहे, मार्चच्या बिलामध्ये यांची आत्तापर्यंत बँकिंगची युनिट 890 होती. मार्चमध्ये वाढून ती 956 झाली. इथे तुम्हाला खरीखुरी वास्तववादी आकडेवारी बघता येते. इम्पोर्टचा आकडा यांचा 24ने वाढला आहे, एक्सपोर्टचा आकडा 90ने वाढला आहे. त्यामुळे त्यांना बिलाला युनिट एकसुद्धा नाही लागलं. 24 युनिट सगळी खाल्ली गेली, वजावट झाली आणि अतिरिक्त जी 66 युनिट होती ती त्यांची प्रिव्हियस बँकमध्ये वाढून करंट बँकमध्ये 956 झाली. हे लक्षात घ्यायचं. आपली दर महिन्यात जास्तीची बाहेर गेलेली युनिट अशा पद्धतीने जमेला राहतात, आपल्या बँकेमध्ये राहतात आणि ती सगळी एप्रिलच्या बिलामध्ये आपल्याला 3 रुपयाने त्याचा क्रेडिट स्वरूपात परतावा मिळतो. शाळांसाठी हे का महत्त्वाचं आहे? शाळांचा स्थिर आकार खूप जास्त आहे, 455 रुपये. तो पॉलिसी डिसिजन आहे, त्याला आपण कदाचित थेट काही आव्हान देऊन बदल त्यात घडवून आणू शकत नाही. पण आपल्या सोलरच्या अतिरिक्त वीज निर्मितीमधून आपल्याला जी युनिट होतात बँकिंग युनिट, त्यांच्या परताव्यातून या इंदे शाळेचं झालं तसं आपलं बिल खरोखर 0 होऊ शकतं. थोडक्यात काय, आपण गेल्या वर्षात जेवढी युनिट जास्त बाहेर पाठवली असतील त्याचा लाभ आपल्याला या वर्षात होणार आहे आणि या वर्षात जी जास्त युनिट पाठवू त्याचा लाभ पुढच्या वर्षात होणार आहे.
म्हणजे गेल्या वर्षातल्या जमेच्या युनिटमुळे माझं या वर्षातलं बिल 0 झालं, चांगली गोष्ट आहे. पण या वर्षात जर मी सोलर सिस्टीमकडे पुरेसं लक्ष नाही दिलं आणि ती बंद झाली समजा काही कारणास्तव, ती पुन्हा मी चालू करून घ्यायला काही प्रयत्न केले नाहीत, तर पुढच्या वर्षातल्या बिलाला मला फटका बसणार आहे. आता इंदे शाळेचं एक्झॅक्टली असंच झालं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. यांचं इथे हिरव्या रंगात दिसतंय तोपर्यंत एक्सपोर्ट सुरू होता, म्हणजे बाहेर युनिट जात होती. पण तुम्ही बघाल तर मे, जून आणि जुलैमध्ये यांचा एक्सपोर्ट काहीच झालेला नाही आहे. इथे 2 आकडे दिसत आहेत. वरचा 0 आकडा जो आहे तो महावितरणने बिलामध्ये नोंदवलेला, आणि खालचा कंसात आकडा आहे तो जर शिक्षकांनी मला रीडिंग दिलं त्यांच्याकडे मीटरवर पाहून, तर ते मी एका ठिकाणी नोंदवतो, त्याची तुलना केलेली आहे. इथे तुम्ही बघू शकाल तर बऱ्याच वेळा जेव्हा महावितरण नियमितपणे रीडिंग घेतं आणि शिक्षकसुद्धा बऱ्यापैकी नियमितपणे मला रीडिंग देतात, तेव्हा हे सगळे आकडे मिळते जुळते असतात. काही वेळा महावितरण एखादा महिना गडबड करते, काही वेळेला बरोबर नोंदवत नाहीत. पण जनरेशनचा आकडा जर तुम्ही बघाल तर दोन्ही बाजूंनी मिळता जुळता असू शकतो, तसा खरा असायला हवा. तर या इंदे शाळेचा प्रॉब्लेम काय झाला आहे, त्यांचं गेल्या वर्षीच्या जास्तीच्या युनिटवर यावेळेचं बिल बऱ्यापैकी काही महिने 0 राहणार आहे, ते दिसतंच आहे बघा. अमाऊंट टू पे सगळी 000 आहे. ते मार्च एप्रिलपर्यंत फक्त स्थिर आकार भरत होते. त्याच्याही आधी त्यांचं बिल निगेटिव्ह होतं काही महिने. सुमारे गेल्या वर्षात 8 ते 9 महिने त्यांचं बिल पूर्ण 0 आलं आहे. नंतरचे 4, 5, 6 महिने त्यांना स्थिर आकार भरावा लागला, आणि त्याच्यानंतर परत 4-1 महिने त्यांना 0 बिल आलं, कारण त्यांना ते क्रेडिट मिळालं. इथे जे RTS रूफटॉप सोलर क्रेडिट म्हणून जी 2695 रक्कम आहे ती त्यांना एप्रिलमध्ये मिळाली. त्यामुळे त्यांचं पुढचं काही महिन्यांचं बिल ती रक्कम संपेपर्यंत 0 राहील. आपण जर जुलैमध्ये बघितलं तर ती रक्कम संपून आता 1300 रुपयावर आली आहे. म्हणजे अजून त्यांचे पुढचे साधारण 3 महिने बिल 0 राहील. उलट त्यांना यावेळेला वीज निर्मिती थांबल्यामुळे या वर्षातसुद्धा त्यांना युनिटचा ऑफसेट नाही मिळाला, त्यामुळे त्यांचं 800 रुपये बिल आलं. फक्त 455 स्थिर आकार न येता, कारण त्यांचा एक्सपोर्ट थांबला आहे, सिस्टीमकडे त्यांचं लक्ष राहिलं नाही. मग मी त्यांना हे माझ्या लक्षात आलं, मी इथे बसून मला जेव्हा कधी वाटतं तेव्हा मी अशा शाळांचा तपास करत असतो, तेव्हा माझ्या हे लक्षात आलं. मग मी त्या सरांना सांगितलं, तर त्यांच्या एका स्विचमध्ये फक्त तो ट्रिप झाल्यामुळे वीज निर्मिती थांबली होती, आणि हे बहुतेक मार्च एप्रिलमध्ये कधीतरी झालं आहे. सुट्ट्यांमध्ये असेल म्हणून लक्षात नाही आलं. पण मी जे सारखं सांगत असतो की तुम्ही तुमच्या सोलर सिस्टीमकडे किमान आठवड्यातून एकदा 5 किंवा 10 मिनिटे देऊन लक्ष ठेवा. ते यासाठी तुमचं या वर्षातलं वीज निर्मितीचं जे काही गणित असेल, आकडेवारी असेल, ती तुम्हाला पुढच्या वर्षाला उपयोगी पडणार आहे. तर आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे आलो आहे, ज्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत पाहिलं की स्मार्ट मीटरवरची युनिटं कशी आपोआप महावितरण ॲपमध्ये दिसतात. जनरेशन मीटरची तशी दिसत नाहीत, ती आपल्याला नोंदवायला लागतात. आणि गणित सोपं आहे. जनरेशन मीटरवरचा आकडा जर कालच्यापेक्षा थोडासुद्धा वाढलेला दिसला नाही तर सिस्टीम बंद झाली आहे. नुसतं एक लक्ष ठेवायला लागतं, कुठला तरी स्विच बंद पडलेला असू शकतो. काही वेळेला मोठा प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतो. महावितरणची वीज पडली, इन्व्हर्टरच खराब झाला, मग त्याच्या वॉरंटीमध्ये तो दुरुस्त करून घ्यायचा. काही वेळेला उंदराने कुठली तरी वायर खाल्लेली असते, तेवढी जोडून घ्यायला लागते. पण लक्ष जर ठेवलं नाही तर आपली युनिट निर्मिती थांबणार आहे. त्याचा आपल्याला लगोलग मिळायचा लाभ, युनिटला युनिट वळतं होतं, तो थांबेल, आणि पुढच्या वर्षाला जर स्थिर आकाराच्या पण बिलाची सोय होणार आहे ते थांबेल. हे टाळण्यासाठी सिस्टीमकडे आठवड्यातून एकदा, शक्य झाल्यास 2दा, 5 ते 10 मिनिटे लक्ष द्यायला हवे. मग ते तुम्ही स्वतः द्या किंवा शाळेतल्या कुठल्या दुसऱ्या शिक्षकांना विनंती करा, किंवा कोणी 7वी 8वीतला चौकस मुलगा मुलगी असेल, तिथे आपल्याला कुठेही मेटलला किंवा कशालाही हात लावायचं नाही, नुसतं मीटरवरचं रीडिंग बघायचं आहे आणि त्याची नोंद घ्यायची आहे. आपला जो एक ग्रुप केला आहे त्यामध्ये आपल्याला ती पाठवायची आहे. एवढं काम करायला कोणाला तरी सांगू शकता. तर आपण युनिटची नोंद पाहिली. सोलर आधीचे बिल, म्हणजे ज्याची अजून सोलरची बिलिंग सुरू नाही झाली, त्याचं बिल कसं असतं ते बघितलं. सोलर आल्यानंतरचं बिल असतं ते बघितलं. आणि अतिरिक्त युनिटांचं काय होतं, त्याचा आपल्याला पुढच्या वर्षात कसा लाभ मिळतो याची आपण माहिती घेतली. आणि आता शेवटचं राहिलं आहे ते आपण बघणार आहोत स्मार्ट मीटर असलेल्या केसेसमध्ये.
या ॲपमध्ये आपल्याला रीडिंग सबमिट कसं करता येतं. महावितरण ॲप आहे हे. इथे हा एक मेनू असतो, सबमिट मीटर रीडिंग. आता तुम्ही बघाल तर सध्या माझ्याकडे जेवढे काही कन्झ्युमर नंबर मी याच्यात घातलेले आहेत त्यातले फक्त दोघांचं रीडिंग सबमिट करण्यासाठी उपलब्ध आहे. म्हणजे मी ह्याला जर टच केला तर त्याच्याशी संलग्न असलेल्या मोबाईलवरती OTP जाईल, तो भरायला लागतो, मग मीटरचा फोटो काढून आपण भरू शकतो. या 2 शाळांचं आत्ता तसं आहे. कुंदनपाडा मला वाटतं आपल्या आत्ताच्या नव्या यादीतली आहे. आणि याचं कारण असं आहे की कुंदनपाडाचा जो मीटर आहे तो सध्या आउट ऑफ नेटवर्क आहे. म्हणजे कसं आहे, त्या स्मार्ट मीटरमध्ये एक सिम कार्ड असतं, त्याला बहुतेक सर्व ठिकाणी एअरटेल किंवा BSNL नेटवर्कशी जोडून तो डेटा पाठवत राहतो. पण आता काही शाळा अशा विचित्र नाही म्हणू, पण अशा रिमोट दुर्गम ठिकाणी आहेत तिथे प्रोबॅबली नेटवर्क नाही आहे कुठल्याच या दोघांपैकी ऑपरेटरचं, तर तो मीटर रीडिंग पाठवू शकत नाही. मग त्या केसमध्ये महावितरण काय करतं, ग्राहकाला एक पर्याय देतं, तुम्ही हे करा, मीटरचं रीडिंग सबमिट करा. आता हा OTP गेला, या एक मॅडम आहेत त्यांच्याकडे OTP गेला असेल, तो जर मी इथे टाकला तर पुढे मला रीडिंगचा आकडा आणि मीटरचा फोटो भरता येऊ शकतो. हे करायला पाहिजे, कारण जर आपला मीटर दुर्दैवाने पुरेशा नेटवर्कमध्ये नसेल तर आपलं रीडिंग व्यवस्थित घेतलं जाणार नाही आणि त्यामुळे आपल्याला जो सोलरच्या निर्मितीचा लाभ मिळायला हवा तो मिळणार नाही, असं होऊ शकतं. म्हणून आपला मीटर जर ऑफलाईन असेल तर त्याचं रीडिंग आपणच काळजीपूर्वक भरलं पाहिजे. मी यासाठी एक छोटासा प्रयत्न केला आहे की आपल्या या सगळ्या ज्या काही शाळा आहेत या आत्ताच्या सोलर प्रोजेक्टचा भाग म्हणून, त्यांच्यासाठी मी माहिती गोळा करून ठेवतो आहे. ज्या शिक्षकांनी मला माहिती दिली किंवा ज्यांच्या रिलीज ऑर्डर मला उपलब्ध होऊ शकल्या त्यांच्यासाठी मी हे केलेलं आहे. ज्यांनी नाही दिल्या, ज्यांना माझ्याबाबत काही शंका वाटत असेल म्हणून नसेल दिलं, जे काही कारण असेल, त्यांची अर्थातच इथे माहिती उपलब्ध होऊ शकत नाही. आता मी जर कुंदनपाडाचं शोधलं तर कुंदनपाडाचं कसं झालं आहे, मी काल का परवाच त्या मॅडमशी बोललो, त्यांचं नाव, नंबर, ईमेल सगळं मला रिलीज ऑर्डरमधून मिळालं. यांची रिलीज ऑर्डर बनलेली आहे, पण हा स्मार्ट मीटर ऑनलाईन नाही आहे. मी मॅडमकडून OTP घेतला, त्यांनी OTP दिला आणि मला त्यांचा ग्राहक क्रमांक महावितरण ॲपमध्ये टाकता आला. त्याचं कुठलंच रीडिंग मला दिसत नाही आहे. अगदी जुनं कधीचं तरी मे महिन्यातलं रीडिंग त्या मीटरचं दिसतं आहे ऑनलाईन आलेलं, त्याच्यानंतर त्या मीटरचं रीडिंगच नाही आहे. म्हणजे हा मीटर ऑनलाईन नाही आहे किंवा ऑफलाईन आहे. आता अशा बाबतीत काय होतं, या मीटरला स्मार्ट मीटर टीमचे लोक जागेवर जाऊन तिथल्या तिथे वायर जोडून सोलरसाठी कॉन्फिगर करून देतात आणि मग त्यांची सोलरची वीज निर्मिती सुरू होऊ शकते. पण जोपर्यंत हा मीटर रीडिंग पाठवत नाही तोपर्यंत आपल्या वीज निर्मितीचा प्रत्यक्ष लाभ त्याला मिळायला विलंब होईल किंवा मिळणार नाही. म्हणून आपण रीडिंगसुद्धा फोटो अपलोड करून भरत राहिलं पाहिजे. तर अशा प्रकारेही आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे. ज्यांना कोणाला आपल्या सोलरमधून जास्तीत जास्त लाभ आपल्या शाळेला किंवा आपल्या बिलामध्ये मिळवायचा आहे त्यांनी कृपया संपर्कात राहा. मी जेवढी कमीत कमी माहिती मागवेन, प्रामुख्याने जनरेशन मीटरचा फोटो, रीडिंग दाखवणारा फोटो हवा असतो. आठवड्यातून एकदा, शक्यतो शनिवारी किंवा सोमवारी पाठवा, तर आपण आपल्या सिस्टीमचं ट्रॅकिंग करू शकतो. मी दुसऱ्या एका लिंकमध्ये माहिती उपलब्ध करून दिलेली आहे, ती पण थोडक्यात दाखवतो. ज्या सोलर सिस्टीम थांबलेल्या आहेत, म्हणजे असं की ज्या शाळांचं सोलरचं बिल सुरू तर झालं होतं, पण गेल्या काही बिलांमध्ये त्या शाळेच्या युनिटची नोंदच दिसत नाही आहे, म्हणजे एक्सपोर्टचा आकडा वाढलेलाच नाही आहे. तर अशा इथे शाळा दिसत आहेत. त्यात पहिली आपली जावसई शाळा आहे, आत्ताच्या लॉटमधली आहे. त्यांच्याकडे सोलर बिलिंग सुरूसुद्धा झालं आहे, पण वायरच जोडली नाही, त्यामुळे एक्सपोर्टचं रीडिंग वाढणार कसं, त्यामुळे ती शाळा आहे. नंतर आणखी काही शाळा आहेत जिथे काही संस्थांनी सोलर केलं असेल. काही ठिकाणी मी ज्या एका संस्थेसोबत काम करायचो त्यांनी केलेलं आहे. जिथे बिलिंग मध्ये व्यवस्थितपणे एक्सपोर्टची रीडिंग दिसत आहेत तिथे आपण थोडंसं निशंक राहू शकतो की बाबा हां, यांचा एक्सपोर्टचा आकडा थोडा तरी वाढतो आहे, म्हणजे सिस्टीम चालू आहे.
पण काही ठिकाणी असं आहे की बिलिंगमध्ये आकडा वाढला नाही आहे. उदाहरणार्थ ही तिवारपाडा शाळा बघूया, ती नुकतीच गो लाईव्ह झाली आहे सोलरवर. त्यांचं पहिलं सोलरचं बिल 0 युनिटचं आलं आहे. पण मी शिक्षकांना मागून घेतो, त्यांनी रीडिंग पाठवलीत मला, ती मी जिथे नोंदवली त्या आधारे दुसऱ्या कॉलममध्ये सिस्टीम वर्किंग आहे असं मला दिसतं आहे. कारण सोलरची रीडिंग तर वाढत आहेत, अजून बिलामध्ये दिसली नाहीत, त्यामुळे याचीसुद्धा हरकत नाही. पुढच्या बिलामध्ये येतं का बघूया. अशा पद्धतीने ठाण्यातल्या ज्या काही सोलरवर शाळा गेल्यात त्या सगळ्यांची इथे मी माहिती काढून ठेवली. आता काही मीटर ऑफलाईन आहेत. हा एक कुडवलीचा मीटर ऑफलाईन दिसतो आहे, कारण त्याचं मी रीडिंग पाहिलं तर मला दिसत नाही आहे. टाकीची वाडीचा ऑफलाईन आहे. या आम्ही जुन्या लॉटमध्ये केलेल्या, संस्थेतर्फे केलेल्या शाळा आहेत. काही शाळांमध्ये जसं मुरबाड नंबर 1, इथे मला वाटतं राहणे सर आहेत, ते स्वतः रीडिंगसुद्धा स्वतः भरतात मी बनवलेल्या एका पेजमध्ये, आणि त्यांच्या बिलामध्ये देखील व्यवस्थित आकडेवारी दिसते. त्यामुळे इथे दोन्ही कॉलममध्ये ही हिरवी शाळा आहे. तर एक डॅशबोर्डसारखं जर बघितलं तर या पेजमध्ये सगळ्या शाळांची जिल्हावार माहिती आपण पाहू शकतो. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंती ही आहे की आपली सोलर सिस्टीम नियमितपणे सुरू आहे ना, याकडे कृपया लक्ष ठेवा. धन्यवाद.